नमस्ते. शर्वरी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डोंगरी दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्याचा आपल्याला कुठे कुठे वापर करता येतो. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला, आज आपण पाहणार आहोत डोंगरी दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. सर्वप्रथम आपल्याला ओळखीचा पुरावा लागतो. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. पत्त्यासाठी तुम्ही रेशन कार्ड किंवा भाडे करार, जर भाड्याने राहत असाल तर तुमच्या नावी जागा असेल तर 7/12 8चा उतारा अशी कागदपत्रे देऊ शकतात. त्यानंतरनं तुम्हाला शाळा सोडला दाखला किंवा बोनाफाईड द्यायचे आहेत. त्यानंतरनं वय आणि अधिवास प्रमाणपत्र, तुम्ही ज्या गावात राहत आहात त्या गावातील तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडून वय आणि अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच तुम्ही सलग 15 वर्ष त्या गावात राहत आहात असा दाखला तुम्हाला घ्यावा लागतो. त्यानंतरनं मूळ शिधापत्रिका आणि शाळा सोडला दाखला. जर लाभार्थी हा मायनर असेल तर वडिलांचे आधार कार्ड आणि एक फोटो लागतो. ही सर्व कागदपत्रे तुम्ही तुमच्या तहसीलदार ऑफिस, सेतू कार्यालय किंवा महाई सेवा केंद्रामध्ये जमा केल्यानंतर 15 दिवसामध्ये ते तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाते. हे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला शैक्षणिक सवलतीसाठी, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 3% आरक्षणाने हे सर्टिफिकेट आवश्यक असतं. त्याचबरोबर नोकरीसाठी सुद्धा हे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असतं. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.